दादा काय वाटतं तुला एकंदरीत आता इलेक्शन लागलेली आहेत काही 15 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जो कॅपेबल आहे, ज्या ज्या म्हणजे आपण म्हणतो ना, ज्या पदासाठी जो कॅपेबल आहे त्यालाच हे भेटलं पाहिजे, तिकीट भेटलं पाहिजे. इथं राष्ट्रवादीचं म्हणजे आपण म्हणतो ना वार राष्ट्रवादीचं आहे. जो भ्रष्ट नाहीये, जो भ्रष्ट नाही का, भ्रष्ट आपण काय म्हणतो, भ्रष्टाचारी उमेदवार. तू कॅपेबल म्हणतो, नेमकं कॅपेबल म्हणजे काय, नेमकं कसा असला पाहिजे उमेदवार? जनतेचे त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. समस्या आहेत, हा, ट्रॅफिकचे आहेत, कचऱ्याचे आहेत, बरं, आणि जे पैसे नाही खाल्ले पाहिजे एवढंच. अच्छा. आता तुम्ही युवा आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की वेल एज्युकेटेड असा आपला एखादा उमेदवार असावा का नाही? 2-3 उमेदवार आहेत, त्यातला जितेंद्र बाळासाहेब बडेकर आहे, जीवन शिंदे आहेत. बरं, पण जे घड्याळाचं तिकीट भेटेल. आता आपण नवयुवक आहोत, आपल्याला काय वाटतं की पक्षाकडे बघून मतदान केलं पाहिजे का माणसांकडून? माणसाकडे पण बघितलं पाहिजे, पण पक्ष पण बघितला पाहिजे. कारण माणूस जर ह्या पक्षात नाही तिकीट भेटलं तरी त्या पक्षात जातोय. जो पक्षात राहील त्यालाच. बरं, फक्त उमेदवाराकडनं फक्त जाहीरनामेच प्रसिद्ध होतात, मात्र काम झिरो आहे असं देखील म्हणलं जाते. त्याबाबत काय सांगशील तू? नाही ना, जे आता तुम्हाला नाव घेतलं जितेंद्र बाळासाहेब बडेकर, त्यांचं काम आहे. आता उपसरपंच होते ते. बरं, चालू त्यांचे मिसेस उपसरपंच आहेत. अच्छा, त्यांच्या घरी वारसा आहे. बरं, ते करू शकतील काम. तुला काय वाटतं कुठले कामं झालेत गावामध्ये? सगळेच कामं झालेत, पण राहिलेत ते कचरा, हा, समस्या आहे ट्रॅफिकची, एवढंच. अच्छा. बाकी सगळे लाईट, सगळ्यांना सुविधा सगळ्या पोहोचल्या. पाण्याची, आरोग्याची, जसं कोविड सारखं आता कोविडच्या काळात त्यांनी केलं ना काम. अच्छा, बरं, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे ना, कोविडच्या काळात त्यांनी काम केलेलं. असं का? ठीक. काय सांगशील युवकांना? काय नाही, जे कॅपेबल असेल, जे सर्वांचा विकास करेल त्याला मत द्या. अच्छा, राष्ट्रवादीला मत द्या, अजितदादाला साथ द्या.